21 फेब्रुवारीचा घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा भाग खूपच नाट्यमय आणि भावनिक होता. सुरुवातीला आपण पाहतो की नाना आणि सुमित्राबाई संकटाच्या क्षणी जानकीची आठवण काढतात. जानकीने आज पुन्हा एकदा रणदिवे कुटुंबाच्या रक्षणासाठी थोरल्या सुनेचा शब्द दिला. तिच्या संवादांनी नानांना धीर दिला आणि दोघांमध्ये एक भावनिक प्रसंग उभा राहिला. दुसरीकडे ऐश्वर्या आणि सारंग यांच्यातील संघर्ष एका वेगळ्या वळणावर गेला. ऐश्वर्याने सारंगला अद्दल घडवली आणि त्यानंतर तिचे वडील सयाजीराव यांच्याशी झालेला संवाद हा संपूर्ण भागातील एक महत्त्वाचा भाग ठरला. "अरे डॅड, आज ना मी मरणारच होते." या ऐश्वर्याच्या संवादावर सयाजीराव तिला समजवताना दिसले. आजचा भाग काहीसा अत्यंत नाट्यमय वाटला, पण कथा पुढे नेण्यासाठी गरजेचा होता. पुढच्या भागात काय वळण येईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आजचा भाग खूपच संघर्षमय होता आणि नाट्यमय होता. कालच्या भागात सारंगने दारूच्या नशेत सयाजीरावांच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला होता आणि ऐश्वर्याला हे आज समजलं. ऐश्वर्या जेव्हा सयाजीरावांकडून हे ऐकते तेव्हा तिला विश्वासच बसत नाही. सयाजीराव तिला सगळं डिटेल्समध्ये सांगतात. सारंग कसा चिडला, त्याने काय केलं आणि त्यांनी त्याला शांत कसं केलं हे ऐकल्यावर ऐश्वर्याचा संताप अनावर होतो. ती संतप्त होऊन म्हणते, "तो पीस काय सायको झालाय का? माझ्या डॅडवर हात उचलतो. थांबा, आता मी त्याला धडा शिकवते." आणि तिने लगेच फोन कट करून सारंगला अद्दल घडवायला निघते. दुसरीकडे जानकीला निरोप द्यायला सौमित्र आणि अवंतिका येतात. पण जानकी त्यांच्यावर खूप मोठे मोठे डायलॉग मारते. "हे घर सोपवले होते तुम्हाला, मग तुम्ही हे असं का केलं?" तिच्या तोंडून ऐकून सौमित्र आणि अवंतिका काहीच बोलू शकत नाहीत. प्रेक्षकांनो, जानकीवर टीका नाही करायची, कारण ती रणदिवे कुटुंबाची ढाल आहे. पण आजचा भाग खूपच नाट्यमय होता आणि पुढच्या भागात काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे. आजचा भाग खूपच नाटकी वाटला. जानकी आणि सौमित्र, अवंतिकामधील संभाषणे या सगळ्यांनी वातावरण अजूनच गंभीर बनवलं. जानकी अवंतिकाला विचारते, "काय गं अवंतिका, तू मला सांगितलं नाही?" यावर सौमित्र आणि अवंतिका दोघंही स्वारी म्हणतात. सौमित्र स्पष्टीकरण देताना म्हणतो, "वहिनी, आम्हाला वाटलं नव्हतं एवढं सगळं होईल." तर अवंतिका म्हणते, "अहो वहिनी, मला तर असं वाटतं बरं झालं आम्ही तुम्हाला सांगितलं नाही. तुम्ही गेम हारला असता, बॅकआउट केलं असतं. तुम्ही चांगल्या हेतूसाठी खेळत होतात. हा खेळ तुम्ही शेतकऱ्यांसाठी खेळलात आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिलात." यावर सौमित्र जानकीला सांगतो, "अगं वहिनी, सारंग आणि ऐश्वर्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं. उगाचच त्यांचा हेतू तुमच्यामध्ये कशाला आणायचा, म्हणून मी नाही सांगितलं तुला." जानकी त्याला उत्तर देते, "मला कळतंय भाऊजी, तुम्ही मुद्दाम केलं नाहीये. तुम्ही दोघं नामांकित वकील आहात, पण तुम्हाला एकदाही विचार नाही आला का याचा परिणाम काय होईल?" जानकीचं म्हणणं तसं बरोबर असलं तरी ती काहीही ओव्हर ॲक्टिंग करत आहे. ती पुढे म्हणते, "आपलं घर आता हातातून जाऊ शकतं, कळतंय का तुम्हा दोघांना?" यानंतर जानकी परिस्थितीचं गांभीर्य सौमित्र आणि अवंतिकाला समजावते. सौमित्र तिला धीर देत म्हणतो, "अगं वहिनी, काळजी करू नको, आम्ही मार्ग काढू यावर." यावर जानकी त्याला दुरुस्त करत म्हणते, "आम्ही आलात का आम्हीवर आपण म्हणा भाऊजी. अहो, आपण सगळे एक आहोत. एकत्र मिळून आपण ह्या घराला वाचवायचंय. आपला आशीर्वाद बंगला कोणाच्याही ताब्यात जाणार नाहीये. काहीही झालं तरी आपला बंगला विकला जाणार नाही." सारंगच्या मागे मागे जात ऐश्वर्या म्हणते, "अरे नाना तर बरे आहेत." सारंग सुटकेचा श्वास टाकतो आणि म्हणतो, "हो ना ऐश्वर्या. अहो, असं का केलं तुम्ही? का बोललात असं की नानांना गोळ्या दिल्यात म्हणून? का टेन्शन दिलंत?" यावर ऐश्वर्या संतापते आणि म्हणते, मुद्दाम केलं मी. तुम्हाला मुद्दाम सांगितलं की झोपेच्या गोळ्या दिल्या." कसं तगमग झाली ना तुमची, तुमच्या बापाला काही होणार आहे हे ऐकून. "मग माझ्या बापाचं काय? तो रस्त्यावर पडला होता. रात्री माझ्या बापाच्या अंगावर दगड मारायला निघाला होतात तुम्ही. तुमची हिंमत तरी कशी झाली?" सारंग घाबरतो, मग लाजून म्हणतो, "सॉरी ऐश्वर्या, माझं डोकं ठिकाणावर नव्हतं." ऐश्वर्या ताडकन उत्तर देते, "चुकलंच आहे तुमचं आणि आता ही चूक मी निस्तरते." असं म्हणत ती त्याचा हात धरते आणि त्याला खोलीत नेऊन दरवाजा बंद करते. बापरे प्रेक्षकांनो, ऐश्वर्यासारखी बायको जर मिळाली तर जगात पुरुष शिल्लक राहतील का? एवढी खतरनाक बाई. आणि सारंगला तर थोडासाही स्ट्रॉंग दाखवलं नाही, तो किती घाबरट दाखवलाय. आता ऐश्वर्या बघा त्याला कशी धमकावते. ती संतापून विचारते, "तुमची हिंमत कशी झाली हो? माझ्या डॅडावर तुम्ही हात उचलला. तो तुमच्यासाठी काय काय करत आला आणि तुमच्या डोक्यात असला विचार आलाच कसा?" सारंग पुन्हा गडबडून म्हणतो, "चुकलं हो ऐश्वर्या, चुकलं माझं." यावर ऐश्वर्या थंडपणे म्हणते,
चूक माझीच झाली. अरे, मी तुझ्याशी लग्न करून आले, पण या घरामध्ये एकाही माणसाकडून मला मान मिळत नाही. ऐश्वर्या संतापून सारंगकडे बघत म्हणते, तुमची आई प्रत्येक वेळेला जानकी ऋषिकेशचं नाव घेत राहते. काही संकट आलं की आपण परके आहोत का? दगड आहोत का आपण? का कोणी विचारत नाही आपल्याला? तुम्हाला प्रश्न पडला नाही सारंग? ती पुढे रागाने म्हणते, आपल्याला कोणी विचारत नाही म्हणून मी मगाशी दागिन्यांचा विषय काढला होता तुमच्याकडे. प्रत्येक वेळेला आई जानकीकडे भीक मागायला का जातात? आहेत ना त्यांच्याकडे एवढे मोठे दागिने. आता त्या जानकीने जर आईंना मदत केली तर पुन्हा अख्खं गाव तिला डोक्यावर घेऊन नाचणार आणि आपली दोघांची नाचक्की करणार. तुम्हाला अक्कल येत नाही का हो? त्या जानकी आणि ऋषिकेश मुले दरवेळेला आपली बदनामी होते. तुमची आई दरवेळेला त्यांच्यासमोर हात पसरवते का? कशासाठी चाललं हे सगळं? तुम्हाला कसं काय बरोबर वाटतं सांगा? सारंग गप्प राहतो, विचार करतो आणि मग हळूहळू म्हणतो, बरोबर आहे तुमचं ऐश्वर्या. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर संतोष झलकतो. ती पुन्हा ठामपणे म्हणते, बरोबर वाटतंय ना? मग आता काहीतरी करा. तुमच्या आईने त्यांच्याकडून मदत घेतली नाही पाहिजे. आयुष्यभर आपल्याला लाचारी नाही पत्करायची आहे. शिरतंय का तुम्हाला डोक्यात मी काय सांगते? ऐश्वर्या संतापून सारंगकडे बोलते, नशीब माझं काहीतरी डोक्यात शिरतं तुमच्या. सारंग नुसता मान डोलावतो, पण त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत असते. आता ऐश्वर्या पुढे विचार करते, काय करायचं, काय करायचं? इकडे बिचारा ऋषिकेश जानकीमुळे तणावात आणि इकडे सारंग ऐश्वर्यामुळे तणावात. दरम्यान जानकी तेव्हा घरी परतते. तेव्हा ऋषिकेश संतापून तिला विचारतो, गेली होतीस ना त्या रणदिव्यांच्या घरी? काय करू ग जानकी मी तुझं? डोकं आपटू का तुझ्यासमोर? कशाला जाते ग तिथे? तीनदा तीनदा सांगतोय मी. तुझा काय संबंध आहे तिथे जाण्याचा? नवऱ्याने काही सांगितलं तर ते धुडकावून लावायचं आणि तुला जे पाहिजे तेच करायचं, हो ना? ऋषिकेश रागाने ओरडतो, पण त्यावर जानकी अजून मोठ्या आवाजात उत्तर देते, आपलं घर गहाण पडलंय. ऋषिकेश जरा भानावर येतो आणि चमकून विचारतो, काय सांगतेस तू? जानकी ठाम स्वरात सांगते, आपला आशीर्वाद बंगला गहाण पडलाय सावकाराकडे. ऐश्वर्या आणि सारंग भाऊजींनी 5 कोटींचं कर्ज घेतलंय आणि आता पैसे नाहीत त्यांच्याकडे. आईने काल फोन केला होता मला, रडत रडत, म्हणून मी तिथे गेले त्यांच्याकडे भेटायला. नाना, आई टेन्शनमध्ये आहेत ऋषिकेश. अहो, मी आईंना शब्द देऊन आले, काही झालं तरी मी ते घर वाचवणार. मी ते घर जाऊ देणार नाही. जानकी ठामपणे ऋषिकेशकडे बघत म्हणाली, अहो ऋषिकेश, आपल्या मदतीची गरज आहे त्यांना. ऋषिकेश त्याकडे गंभीरपणे बघत म्हणाला, कशी करणार आहेस मदत? जानकी उत्तर देत म्हणाली, अहो आपण 25 लाख रुपये जमवायचे आहेत. पहिला हप्ता द्यायचा आहे. ऋषिकेश चक्रावून विचारतो, कुठून आणणार आहेस 25 लाख रुपये? त्यावर जानकी म्हणते, अहो आपण आता जिंकलो ना श्री आणि सौ स्पर्धेमध्ये, ते 25 लाख देऊ ना? जानकी सुचवते. हे ऐकताच ऋषिकेश संतापून म्हणतो, तू वेडी आहेस का जानकी? अगं ऐश्वर्या आणि सारंगने केलेल्या नुकसानीसाठी ते पैसे नाहीत, आपण मेहनतीने जिंकलोय ते. ऋषिकेशच्या संतापाला उत्तर देत जानकी म्हणाली, चुका सुधारायला नको का ऋषिकेश? अहो ऋषिकेश, आपलं घर पणाला लागलंय हो. असं काय करताय? ते नुसतं विटांनी बांधलेलं घर नाही आहे ऋषिकेश. आपली माणसं आहेत त्या घरामध्ये. ते ऋषिकेशला भावनिक करत पुढे म्हणते, तुमचा जन्म तिथे झालाय, तिथेच मोठे झालात. तुमचं सगळं आयुष्य तिथे गेलंय. तुमच्या पार्वती आईचे आशीर्वाद त्या घरावर आहेत. त्या घराने तुम्हाला वाढवलंय, हसत केलं, जगायला शिकवलंय. मी लग्न करून आले तेव्हा त्याच घराने मला आपलंसं केलं. मी ते घर दूर करू शकत नाही ऋषिकेश. काही झालं तरी आपण ते घर वाचवायचंच, नाहीतर दुसरं कोणी घेऊन जाईल. मी असं होऊ देणार नाही. मी ते 25 लाख रुपये देईन. जानकी पुढे काही बोलणार तेवढ्यात ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो, अगं ॲपचं काय? आपण ते शेतकऱ्यांसाठी काढलं होतं ना? तू घराचा विचार करतेस, पण इतक्या सगळ्या शेतकऱ्यांचा विचार कर ना. आज आपण जे जिंकलोय ना, ते 25 लाख रुपये आपण त्या शेतकऱ्यांमुळेच जिंकलोय. जानकी स्वतःच्या स्वार्थासाठी सोयीस्करित्या सगळं विसरतेस तू. जानकी म्हणते, हो ऋषिकेश, मला स्वार्थी नका समजू, पण फक्त मला माझं घर वाचवायचं आहे एवढंच. ऋषिकेश मला माफ करा. आपण शेतकरी बांधवांना नंतर पैसे देऊ, पण आधी आपलं घर वाचवू. त्यांच्याकडून मुदत घेऊ आपण. ऋषिकेश संतापून म्हणतो, तू वेडी आहेस का? तो चेक मी आता शेतकऱ्यांकडून परत घेऊ का? तुला कळतंय का तू काय बोलते जानकी? शेतकरी बांधवांच्या तोंडचा घास हिसकावून त्या रणदिव्यांची भूक नाही भागवायची आहे मला. आता नाही काय करणार मी. जानकी त्यांच्याकडे शांतपणे बघते आणि म्हणते, हो तुम्हाला मुद्दाम करायचं नाही आहे.
मला कळतंय ऋषिकेश, आपण शेतकरी बांधवांना सगळी परिस्थिती सांगू, त्यांना समजावून सांगू की हे असं असं आपल्यासमोर संकट आलं आहे. ते समजून घेतील. मी आईंना शब्द देऊन आले, मी कसा माघारी घेऊ? मग ऋषिकेश संतापून म्हणतो, मी पण शब्द दिला ना शेतकऱ्यांना जानकी. मी चेक दिलाय शेतकऱ्यांना आणि आता मी तो चेक मागे घेऊ शकत नाही. माफ कर मला. असं म्हणत ऋषिकेश तिथून निघून जातो. पण लगेच पार झालेले दाखवले आहे प्रेक्षकांनो. आता सकाळी जानकी आणि ऋषिकेशमध्ये जबरदस्त वाद होतो. जानकी सकाळी उठल्या उठल्या ऋषिकेशला चहा देताना विषय काढते. अहो ते 25 लाख. ऋषिकेश संतापून म्हणतो, जानकी तुला मी कालच सांगितलं ना, पुन्हा पुन्हा तो विषय माझ्यासमोर काढू नकोस. तो जरा चिडूनच तिच्याशी बोलतो. तेवढ्यात त्याला गावातल्या माणसाचा फोन येतो. तो माणूस म्हणतो, दादा अहो आता बँकेत चेक टाकायला चाललो होतो. त्यावर ऋषिकेश म्हणतो, अहो तुम्हाला कालपासून सांगितलं मी संपतराव, अजूनही तुम्ही चेक का नाही टाकला? मग ते दादा म्हणतात, अहो निघालोच होतो, असं वाटलं तुम्हाला फोन करून सांगावं. बरं बरं, मी बँकेत चेक टाकतो आणि लगेच तुम्हाला कळवतो. ऋषिकेश म्हणतो, ताबडतोब टाका तो चेक, शेतकऱ्यांचाच आहे. असं तो जानकीकडे बघून बोलतो. दादा फोन कट करतात आणि बँकेत जायला निघतात. पण इकडे जानकी संतापाने ऋषिकेश ते पैसे बँकेत टाकू नका. मी तुमच्यासमोर हात जोडते, पाया पडते. हवं तर प्लीज ते पैसे द्या. अहो आपल्याला आशीर्वाद बंगला वाचवायला लागेल. ऋषिकेश म्हणतो, जानकी तुला कळत नाही आहे का? अगं आपण ठेका घेतलेला नाही आहे त्यांच्या चुका सुधारण्याचा. ते आपल्या शेतकऱ्यांचे पैसे आहेत. मी कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे मागू? जानकी मला माफ कर, पण मी ते पैसे तुला देणार नाही. जानकी संतापून म्हणते, असं कसं देणार नाही म्हणजे काय? पैसे तर मलाच पाहिजे. ऋषिकेश आणि जानकीमध्ये प्रचंड वाद सुरू होतो. जानकी म्हणते, माझं घर वाचवायला मी काहीही करेल. तो चेक मी डिपॉझिट होऊच देणार नाही बँकेत. असं म्हणत ती लगेच दार लावून घेते आणि ऋषिकेशला खोलीत लॉक करते. या दोघांची काय स्टाईल आहे एकमेकांना लॉक करायची. पण ऋषिकेश संतापतो आणि खडकन दरवाजा तोडतो. जानकी लगेच पळायला लागते आणि ऋषिकेश तिच्या मागे धावत जातो. हे इतकं ओव्हर वाटत नाही का? लगेच जानकी गाडीच्या खाली येते, पडते आणि बेशुद्ध होते. इकडे सुमित्राबाईंनी काहीतरी घेताना काच फोडली जाते. त्या टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात, बाई दूध सांडलं, काचही फुटली. अगं बाई अपशकुन झाला. जानकी माझी ठीक असेल ना? बापरे, यांना कसं काय लगेच कळलं बरं की जानकीला काही झालंय? किती नाटकी वाटलं ना प्रेक्षकांनो. मग नाना सुमित्राबाईंना शांत करत म्हणतात, अगं सुमित्रा जरा शांत हो. ऋषिकेश घाबरतो, जानकीला उचलतो आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. तोच गाडीवाला म्हणतो, साहेब माझी काही चूक नाही आहे हो. या धावत धावत माझ्या गाडीसमोर आल्या. ऋषिकेश म्हणतो, आमचं घर इथेच मागेच आहे, प्लीज आम्हाला सोडाल का? आता तो माणूस त्यांना सोडायला तयार होतो. पण तरीही ऋषिकेश आणि जानकीला घरी पोचायला इतका वेळ का लागतो? काहीतरी एपिसोड वाढवायचं काम चाललंय प्रेक्षकांनो. आता इकडे ऐश्वर्या अशीच विचार करत बसली आहे. तिथे सारंग हळूहळू पुढे येतो आणि म्हणतो, सॉरी ऐश्वर्या. सारंग म्हणतो, माझं चुकलं हो. आय लव्ह यू ऐश्वर्या. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. अरे देवा, बिचारा काय काय करतोय. तो पुढे म्हणतो, मी यापुढे असं नाही करणार. मला माहीत आहे मी तुम्हाला सूट होत नाही. तुम्ही खूप सुंदर आहात दिसायला आणि मी तुमच्यासमोर टिकूही शकत नाही. पण खरंच माझं चुकलं. मी यापुढे तुमच्या वडिलांना त्रास देणार नाही. हे ऐकून ऐश्वर्या गुपचूप एक भयंकर काम त्याच्याकडून करून घेते. सारंग शपथ घेतो आणि तिला वचन देतो, मी आता असं काही करणार नाही. खरंच सांगतोय. मग ऐश्वर्या त्याला विचारते, मग मी सांगेल तसं कराल का? सारंग म्हणतो, हो तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. वाटेल ते करेल. आता ऐश्वर्या एक धक्कादायक मागणी करते, मग तुमच्या आईचे दागिने चोरून आणाल का? सारंग चकित होतो आणि घाबरतो. तो म्हणतो, अहो काय करताय ऐश्वर्या? हे काम करून घेताय तुम्ही माझ्याकडून? चोरी म्हणलं की माझ्या हात थरथर कापतात. अशी कशी घरात चोरी करणार मी? आणि तेही माझ्याच आईचे दागिने? नका नका ऐश्वर्या, असं नका करू. पण ऐश्वर्या हटत नाही. ती म्हणते, सारंग मी हे मुद्दाम करत नाही आहे. मी सगळ्या पर्यायांचा विचार केला आहे. आपल्याला पुढे फक्त आज पर्याय आहे. जर आपल्याला आईचे दागिने मिळाले तर आपण ते विकून कर्ज फेडू शकतो. पण खरं तर ऐश्वर्या हे कर्ज फेडण्यासाठी करत नाही आहे. प्रेक्षकांनो, माझ्या मतानुसार ऐश्वर्या ही रणदिवेंचं घर उद्ध्वस्त करायला आलेली आहे. ती सुमित्राबाईंचे दागिने घेईल, त्यांना बिना दागिन्यांचं करून ठेवेल आणि नंतर ती सगळी संपत्ती विकून खाईल. तुम्हाला काय वाटतं? आता सारंग गोंधळून ऐश्वर्याकडे पाहतो आणि म्हणतो,
ऐश्वर्या, असं कसं करायचं आपण? अहो, हे चुकीचं आहे, सारंग घाबरत म्हणतो. पण ऐश्वर्या निर्धाराने म्हणते, मी सांगते तसं केलं तर कोणाच्याही लक्षात येणार नाही. माझ्याकडे सॉलिड प्लॅन आहे. ती लगेच सारंगला चोरी करण्याचा प्लॅन सांगते. आधी ती त्याला विचारते, कपाटाच्या चाव्या कुठे असतात? कशा असतात? सारंग घाबरत सांगतो, अहो पण मी चाव्या घेतल्या तर कोणाच्याही लक्षात येईल ना? ऐश्वर्या हसत म्हणते, अगदी नाही, पण काय करायचं आहे? आपण आपल्या घराचं पेस्ट कंट्रोल करायचं. सारंग गोंधळून म्हणतो, पेस्ट कंट्रोलचं काय मध्येच? ऐश्वर्या संयमाने सांगते, हे बघा, मी आईंना जाऊन सांगेन की आपल्या घरात झुरळं झाली आहेत. मग त्या पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवतील आणि ते पेस्ट कंट्रोलवाला म्हणजे तुम्हीच असणार. मी आधीच आईंना सांगेन की घरात झुरळं खूप वाढली आहेत, त्यामुळे पेस्ट कंट्रोल करायलाच लागेल. सारंग अजूनही सशंक असतो, पण तो फोन माझ्या मोबाईलवर कसा येईल तो विचारतो. सोपं आहे, ऐश्वर्या खुलासा करते. तुमच्या मोबाईलमध्ये पेस्ट कंट्रोलवाल्यांचं सिम कार्ड असेल, त्यामुळे फोन तुम्हालाच येईल. मग तुम्ही तो कॉल उचलायचा आणि रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करायची. आई स्वतःच तुम्हाला बोलवेल. सारंगला आता योजना कळते, पण तो अजूनही चिंतेत असतो. पण मी ओळखला गेलो तर? अहो, काही येणार नाही लक्षात, ऐश्वर्या आत्मविश्वासाने म्हणते. तुम्ही मास्क घालून यायचं आणि पेस्ट कंट्रोल करताना त्या औषधात बेशुद्ध होण्याचं औषध टाकायचं. मग नाना आणि आई काही वेळासाठी बेशुद्ध होतील. त्यावेळेत आपण दागिने उचलून निघून जाऊ. सारंग हतबलपणे ऐश्वर्याकडे बघतो. आता त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. सारंग घाबरतो. आता ऐश्वर्या म्हणते, अहो थोडा वेळच बेशुद्ध पडतील ते, नंतर आई आणि नाना शुद्धीवर येतील. पण सारंग मात्र अजूनही साशंक असतो. अहो, पण मला कोणी ओळखलं तर? आई आणि नाना शुद्धीवर नाही आले तर? ऐश्वर्या समजावते. अहो, आत्ता सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही मास्क घाला. तुम्हाला कोणी ओळखणार नाही त्या पोशाखामध्ये. तुमचा चेहरा झाकलेला असेल, मग कसं लक्षात येईल की तुम्ही आहात? ती पुन्हा त्याला विचारते. कळलं का? आयडिया सॉलिड आहे ना? सारंग नाईलाजाने मान हलवतो. हो, मग पुढे काय करायचं? ऐश्वर्या लगेच सांगते. जेव्हा सगळे बेशुद्ध होतील तेव्हा मी रूमच्या बाहेर येईन आणि मग आपला पुढचा प्लॅन सुरू होईल. सारंग म्हणतो, म्हणजे कपाटाच्या किल्ल्या घ्यायच्या? ऐश्वर्या त्याला थांबवत म्हणते, अहो फसू नये ना आपण, म्हणून आपण कपाटाचं लॉक तोडायचं आणि दागिने घ्यायचे. मग सगळ्यांनाच वाटेल की चोरी झाली आहे, पण प्रत्यक्षात ते दागिने आपल्याला सुरक्षित ठिकाणी ठेवायचे. ती पुढे म्हणते, मग तुम्ही लगेच कपडे बदलायचे, नॉर्मल कपडे घालायचे आणि परत घरात यायचं. त्यानंतर आई आणि नानांजवळ जाऊन बेशुद्ध झाल्यासारखं नाटक करायचं. सारंग विचारात पडतो, म्हणजे आपण स्वतःही बेशुद्ध व्हायचं का? तोंडावर ते बेशुद्ध होण्याचं औषध मारायचं? ऐश्वर्या डोक्याला हात लावते. अहो सारंग, तुम्हाला डोकं आहे का? खरंच औषध मारायचं नाही, फक्त खोटं नाटक करायचं. सारंग अजूनही विचारात पडतो. हो, बरोबर आहे तुमचं, पण बाहेर कळालं की मीच घरात चोरी केली तर काय होईल? सारंग गोंधळून जातो. म्हणजे घरात चोरी झाली असं कसं कळेल बाहेरच्यांना? ऐश्वर्या त्याला समजावत म्हणते. अहो, आपण सगुणाला फोन करून कळवू. ती इथे येईल, घाबरेल, आरडाओरडा करेल आणि मग सगळ्यांना समजेल की चोरी झाली आहे. ती तिच्या परीने सगळ्यांना शुद्धीवर आणेल. सारंग विचारात पडतो. मग उठल्यावर आपण चोरी झाली असं ओरडायचं का? ऐश्वर्या हसत म्हणते, नाही, आपण तसं कांगावा करायचा नाही. सगुणा स्वतःच ओरडेल. मग आपण कशाला उगीच? आपण फक्त त्या सगळ्या गोंधळात सामील व्हायचं आणि शांतपणे बघायचं जसं काही आपल्याला काहीच माहिती नाही. सारंग अजूनही साशंक असतो. पण चोरी मीच केली आहे ना? ऐश्वर्या वैतागून म्हणते. अहो, तुम्हाला आणि मला माहीत आहे, पण लोकांना कशाला ओरडून सांगायचं? आपण गप्प बसायचं आणि सगळं बिनभोपट बघायचं. हा प्लॅन आपण दागिने मिळवण्यासाठी करतोय. पुढचं पुढं बघता येईल. खरं तर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याने खूपच फ्लॉप प्लॅन बनवलाय. आता त्या सगुणाला ते कसं बोलवणार? आणि ठीक आहे, बोलवलं तर पोलीस लोक विचारणार नाहीत का की कोणत्या पेस्ट कंट्रोलवाल्यांना फोन केला होता आणि कशासाठी? आता सारंगला टेन्शन येतंय की हा सगळा प्लॅन खरंच वर्क होईल का? पण ऐश्वर्या त्याला धीर देत म्हणते, सगळं व्यवस्थित वर्क होईल. तुम्ही फक्त गप्प बसा आणि कोणी काही विचारलं तर इतरांसोबत चर्चा करत राहा. सारंग नाईलाजाने ऐश्वर्याचं ऐकतो. इकडे जानकी शुद्धीवर येते. जानकी शुद्धीवर येताच ती घाबरून उठते आणि धावत जाऊ लागते. ऋषिकेश तिला थांबवत म्हणतो, अगं जानकी, शांत हो. पण जानकी ऐकण्याच्या मनस्थितीत नसतेच. ती वेड्यासारखी ओरडत असते, ते पैसे मला घरच्यांना देऊ द्या हो. ऋषिकेश वैतागून म्हणतो,
जानकी, काय वेडेपणा लावलाय तू? शांत हो. मला कळतंय तुझी धडपड, पण आपण असे शेतकऱ्यांचे पैसे देऊ शकत नाही. जानकी अगदी हताश होऊन म्हणते, ऋषिकेश सांगा ना, त्यांना बँकेत चेक डिपॉझिट करू नका. एकदा माझी गोष्ट ऐका. मी आयुष्यात पुन्हा काही मागणार नाही हो, पण आता गरज आहे आपल्याला बंगल्यासाठी पैशांची. ऋषिकेश डोक्यावर हात मारत म्हणतो, अगं वेडी आहेस का? काय वेडेपणा करते आहेस? जानकी त्याच्यावर अजूनच फोर्स करू लागते. त्या संपत काकांना फोन करा आणि सांगा की पैसे बँकेत डिपॉझिट करू नका. शेवटी ऋषिकेश तिच्या हट्टापुढे हतबल होतो आणि मजबुरीने फोन लावतो. ऋषिकेश संपत काकांना फोन करून विचारतो, संपत काका काय हो, पैसे डिपॉझिट झाले का? म्हणजे चेक वटवला का तुम्ही? संपत काका उत्तर देतात, अहो दादा, आताच बँकेत जाऊन आलो आणि आपला चेक क्लिअरही झाला बघा, लगेचच्या लगेच. हे ऐकताच ऋषिकेश फोन स्पीकरवर टाकतो, जेणेकरून जानकीला हे सगळं स्पष्ट ऐकू येईल. तिकडून शेतकरी काका भावनिक स्वरात म्हणतात, दादा तुमचे उपकार आहेत. तुमच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना आधार मिळाला. ताई, आणि तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळेच आम्ही आता कीटकनाशके आणि चांगल्या बिया घेऊ शकतो. सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. जानकी हे ऐकते आणि तिच्या निर्णयाचा पश्चाताप होतो. तिला जाणवतं की ती किती मोठी चूक करणार होती. ऋषिकेश फोन ठेवल्यावर जानकीकडे बघून म्हणतो, बघ जानकी, अजूनही तुला वाटतंय का की आपलं ॲप बंद करावं? तुला तुझ्या अडचणी दूर करायच्या आहेत, पण त्यासाठी एक चुकीचं पाऊल उचलणं योग्य आहे का? मी कुठल्या तोंडाने त्यांना सांगू की पैसे परत करा? जानकी हतबल होऊन रडू लागते. ती म्हणते, काय करू ऋषिकेश? आपल्याला आपलं घर वाचवायचं आहे ना? काही सुचत नाहीये. ऋषिकेश, काहीतरी मार्ग काढावा लागेल. आपले आई नाना काय म्हणतील? ऋषिकेश तिला जवळ घेतो, तिच्या डोक्यावर हात फिरवतो आणि तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ऋषिकेश मदतीसाठी तयार होतो, पण ऋषिकेश आणि जानकी मनापासून आपलं घर वाचवण्याचा प्रयत्न करतात. ते कष्ट करून पैसे साठवतात, तब्बल 25 लाख रुपये. त्यांना वाटत असतं की हे पैसे योग्य ठिकाणी वापरले जातील आणि आपलं रणदिवे कुटुंबाचं घर आपल्याला परत मिळेल. पण या संधीचा गैरफायदा घेण्याचा विचार मात्र ऐश्वर्याच्या डोक्यात सुरू होतो. ऐश्वर्याचा धक्कादायक कट सुरू होतो. ऐश्वर्या अत्यंत हुशारीने परिस्थितीचा फायदा घेत ऋषिकेश आणि जानकी यांच्याविरुद्ध कट रचते. ती घरच्यांसमोर असं खोटं सांगते की हे पैसे सारंग आणि ऐश्वर्या यांनीच आणलेत. हे ऐकताच ऋषिकेश पूर्णपणे संतापतो. त्याला प्रचंड धक्का बसतो की ज्यांच्यासाठी तो आणि जानकी एवढी मेहनत घेत होते, त्याच रणदिवे कुटुंबातील सारंग आणि ऐश्वर्याने त्यांची फसवणूक केली आहे. ऋषिकेशचा संताप आणि जानकीवर तणाव या गोष्टीमुळे ऋषिकेशच्या रागाचा कडेलोट होतो. तो जानकीला संतापाच्या भरात म्हणतो, मी तुला आधी सांगितलं होतं की या लोकांची मदत करू नकोस. सारंग आणि ऐश्वर्या हे खूप विचित्र लोक आहेत. त्यांच्या रणदिवे कुटुंबाचं काहीच गणित स्पष्ट नाही. तुझी चूक नसताना सुद्धा या सुमित्राबाईंनी तुला घरातून बाहेर काढलं आणि आता जेव्हा यांना गरज लागली तेव्हा मदतीसाठी तुला फोन केला आणि आता आपण मदत करतोय तर ही माणसं आपल्याला खोट्यात पाडतात. ऋषिकेशच्या या संतापामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण होतं. जानकी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण ऋषिकेशच्या मनात आता एकच विचार आहे, त्याला या फसवणुकीचा बदला घ्यायचा आहे. पुढच्या भागात काय होईल? या धक्कादायक ट्विस्टनंतर आता मालिकेत पुढे काय होणार? ऋषिकेश आणि जानकी त्यांच्या नावावर लागलेला डाग पुसू शकतील का? ऐश्वर्याचा हा कट उघड होईल का? सारंग खरंच यात सहभागी आहे की तो सुद्धा ऐश्वर्याच्या खेळीचा बळी ठरेल? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला ऋषिकेशचा हा संताप योग्य वाटतो का? ऐश्वर्याच्या या डावाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा.